For unit number first, reproduction in lower and higher plant. Same unit आणखीन unit number second. Unit number second चे नाव आहे की reproduction in lower and higher animal. सेम युनिट दोन्ही, परंतु यामध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर लेवल प्लांट, एकाचं प्रजनन पाहायचं आपल्याला की प्लांट मध्ये असणारं प्रजनन आणि दुसऱ्याचं पाहायचं ॲनिमल मध्ये असणारं प्रजनन. आता रिप्रोडक्शन दोन्हीकडे होती की रिप्रोडक्शन होत असताना की ॲनिमल मध्ये सुद्धा रिप्रोडक्शन होतं, ॲनिमल मध्ये सुद्धा रिप्रोडक्शन होतं आणि प्लांट मध्ये सुद्धा रिप्रोडक्शन होतं. कशा पद्धतीचं होतं की लोअर लेवल रिप्रोडक्शन आणि हायर लेवल रिप्रोडक्शन. आता आपल्याला पहिलं मूळ समजून घ्यायचं की रिप्रोडक्शन म्हणजे काय, की व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन समजून घ्यायच्या अगोदर आपण काय की पहिला कॅन यू रिकॉल समजून घेऊ. पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, हाऊ डू प्लांट प्रोड्यूस विदाउट सीड. म्हणजे विदाउट सीड नसताना तुम्ही प्लांट प्रोड्यूस होतो किंवा नाही. प्लांट विदाउट सीड नुसार प्रोड्यूस होतो का, होऊ शकतो, परंतु असेक्शुअली रिप्रोडक्शन असणारे प्लांट होऊ शकतो. सीड साठी प्रजनन होणं गरजेचं आहे, जे सीड प्लांट आहे. म्हणजे सीड प्लांट कोणकोणते आहे की एक्झाम्पल तुम्हाला दिलं की नंबर 1 एक्झाम्पल दिला आपण सोयाबीन प्रोड्यूस इनटू रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल दिला कॉटन प्रोड्यूस इन रिप्रोडक्शन. बोथ आर रिप्रोड्यूस इनटू सेक्शुअली रिप्रोडक्शन. काय होणार आहे की सीड ज्याच्यामध्ये असतो तो काय करतो की सेक्शुअली रिप्रोडक्शन करतो. दुसरा प्रश्न आहे, हाऊ गोज व्हेजिटेबल प्रोलॉंगेशन ऑकर्स इन नेचर. नेचर मध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं का, व्हेजिटेटिव्ह. बराबर मुद्द्यावर येऊ की रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग्स वन लाईक पॅरेंट. म्हणजे रिप्रोडक्शन काय आहे की व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन म्हणजे की रिप्रोडक्शन प्रोड्यूस, रिप्रोडक्शन इज प्रोड्यूस इन यंग्स वन जनरेशन. आता रिप्रोडक्शन म्हणजे काय की यंग्स वन जनरेशन प्रोड्यूस होणे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की रिप्रोडक्शन असं म्हणतो. परंतु यंग्स वन जनरेशन कशा पद्धतीचं प्रोड्यूस होईल, पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. म्हणजे पॅरेंट पासून ऑफस्प्रिंग किंवा पॅरेंट टू यंग्स वन, parent to young one. This is called as reproduction. Reproduction, it is a essential process. का reproduction हा essential process आहे. आता दुसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगितलं की reproduction it is essentially म्हणजे काय की गरजेचं आहे. आता का गरजेचं आहे रिप्रोडक्शन, process as led to continuously basis as well as mention of the country of life. म्हणजे काय की reproduction that basically to essential and each and essential
risen into each species to create in young one. म्हणजे प्रत्येक प्रजातीला असं वाटतं की आपापली जी सजीव आहे किंवा आपापली प्रजाती आहे ह्या अर्थवर टिकून राहावं. मानवाला सुद्धा वाटतं की आपण पृथ्वीवर टिकून राहावं. त्याच्यात नंतर प्लॅनला सुद्धा आपल्याला वाटतं की आपली प्रजाती म्हणजे प्लॅनची स्पेसीज ही काय होऊ नये, नष्ट होऊ नये. आणि ॲनिमलला सुद्धा काय वाटतं, की आपली प्रजाती ही सतत अर्थवर काय करणं काय की टिकून राहावं. कोणालाच वाटत नाही इथून आपली प्रजाती नष्ट होईल. तसंच की आता प्लॅन्टमध्ये आपण एक्झाम्पल घेतलं, कॉटनला वाटतं आपलं कॉटन हे सतत या अर्थवर अवेलेबल असावं. त्याच्यानंतर की आता की सोयाबीन आहे त्याला वाटतं की आपली प्रजाती टिकून राहावं. कोकोनट्स आहे नाही का. तसंच ॲनिमल आहे, ॲनिमलमध्ये ह्युमन बीइंग, कधीच मानवाला वाटत नाही की आपलं अस्तित्व या पृथ्वीवरून संपून जावं. तसंच असं वाटतं की टायगर आहे, त्याला वाटतं की आपली प्रजाती या ठिकाणी टिकून राहावी. त्याच्यानंतर गाईला वाटतं की आपली प्रजाती या ठिकाणी टिकून राहावी. म्हणजे काय होऊ नये, आपली प्रजाती या ठिकाणी नष्ट होऊ नये. त्यासाठी आपला कंटिन्युअस स्टेज अँड डेव्हलपमेंट ऑफ रिप्रोडक्शन. ईच ऑर्गॅनिझम हॅज पर्टिक्युलरली मेथड इज रिप्रोडक्शन. प्रत्येक ऑर्गॅनिझमची जर आपण रिप्रोडक्शन मेथड म्हणजे पद्धत बदलली तर वेगवेगळी आहे, सारखी पद्धत नाही. प्लॅन्टची रिप्रोडक्शनची पद्धत वेगळी आहे, ॲनिमलची रिप्रोडक्शन पद्धत वेगळी आहे. आता समजा आपण काय करायला गेलो की प्लॅन्टचेच बघायला गेलो तर सोयाबीन रिप्रोडक्शन पद्धत वेगळी आहे, कॉटन रिप्रोडक्शन पद्धत मेथड वेगळी आहे नाही का. आता ॲनिमलमध्ये एक्झाम्पल बघायला गेलो तर ह्युमन बीइंग रिप्रोडक्शन पद्धत वेगळी आहे नाही का. त्याच्यानंतर स्नेक बघायला गेलो तर रिप्रोडक्शन पद्धत वेगळी आहे. आता आपल्याला रिप्रोडक्शनचे काय पाहिजे की देयर आर 2 टाइप्स ऑफ मेथड इन रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन 2 टाइपचे मेथड आहे. आता 2 टाइपचे मेथड कोणकोणते आहे की एक जी मेथड आहे की सेक्शुअली रिप्रोडक्शन, बरोबर आहे काय की सेक्शुअली रिप्रोडक्शन. आणि दुसरी जी मेथड आहे ती काय आहे की असेक्शुअली रिप्रोडक्शन. म्हणजे प्लॅन्टमध्ये सुद्धा 2 टाइपचे रिप्रोडक्शन होते. प्लॅन्टमध्ये सेक्शुअली रिप्रोडक्शन होतं, असेक्शुअली रिप्रोडक्शन होतं. तसंच ॲनिमलमध्ये सुद्धा सेक्शुअली रिप्रोडक्शन होतं आणि असेक्शुअली रिप्रोडक्शन होतं. म्हणजे 2 टाइप्स आहेत. आता बघा आपल्याला देयर आर 2 टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इज 1 टाइप्स ऑफ सेक्शुअली रिप्रोडक्शन, अनदर टाइप्स ऑफ असेक्शुअली रिप्रोडक्शन. आता आपल्याला क्लिअर पॉइंट करायचा की असेक्शुअली रिप्रोडक्शन काय, किंवा तुम्हाला पहा की सेक्शुअली आणि असेक्शुअली मध्ये तुम्हाला जस्टिफाय करून सांगतो, क्लिअर पॉइंट करून सांगतो की सेक्शुअली रिप्रोडक्शन कशा पद्धतीचं होतं आणि असेक्शुअली रिप्रोडक्शन कशा पद्धतीचं होतं. सेक्शुअली रिप्रोडक्शन मध्ये 2 गोष्टी गरजेच्या आहेत, एक आहे मेल आणि दुसरा आहे फिमेल. याच्यामध्ये मेल आणि फिमेल या 2 गोष्टींमध्ये फ्युजन होणं गरजेचं आहे. फ्युजन झालं त्यावेळेस रिप्रोड्युसिंग असेक्शुअली. म्हणजे याच्यामध्ये काय काय करायचे, मेल अँड फिमेल. त्याच्यानंतर काय रिक्वायरमेंट आहे, गॅमेट्स. आता असेक्शुअली मध्ये असेक्शुअली रिप्रोडक्शन डज नॉट बी प्रेझेंट. असेक्शुअली रिप्रोडक्शन डज नॉट बी प्रेझेंट इन मेल and female is only one, that is male.
गॅमेट आर ॲब्सेंट, गॅमेट आर ॲब्सेंट म्हणजे तुम्हाला समजलं की लक्षात आलं की रिप्रोडक्शन होत असताना की सेक्शुअली रिप्रोडक्शन होणं गरजेचं आहे. सेक्शुअली रिप्रोडक्शन मध्ये कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहे लगेच तुम्हाला लक्षात आलं, मेल आणि फिमेल गरजेचं आहे. असेक्शुअली मध्ये तशा पद्धतीचं नाही. असेक्शुअली मध्ये काय मेल अँड फिमेल ओनली वन इज मेल अनदर इज फिमेल and gamete does not present and another does not be fusion. म्हणजे याच्यामध्ये काय होणार नाही की फ्युजन होणार नाही, परंतु सेक्शुअली रिप्रोडक्शन मध्ये काय होईल की फ्युजन होईल. त्याच टाइपचा तुम्हाला खाली सांगितलं की सेक्शुअली रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व इन फ्युजन. असेक्शुअली रिप्रोडक्शन मध्ये फ्युजन नाही. फ्युजन होण्यासाठी दोन गोष्टीच्या गरज लागणार आहे, मेल अँड फिमेल मध्ये क्रॉस होणं गरजेचं आहे, त्याच वेळेस फ्युजन होईल. सेक्शुअली रिप्रोडक्शन मध्ये मेल आणि फिमेल काय होतं क्रॉस होतो, म्हणून काय होतं की त्याच्यामध्ये काय होतं की फ्युजन होतं. असेक्शुअली रिप्रोडक्शन मध्ये काय आहे की डज नॉट बी प्रेझेंट इनटू मेल अँड फिमेल, ओनली वन मेल अँड फिमेल इज गॅमेट इज ॲब्सेंट अँड फ्युजन इज ॲब्सेंट. It is the process resulting in the production of genetically identical progeny. याच्यामध्ये काय असतं की असेक्शुअली रिप्रोडक्शन मध्ये की जेनेटिकली आयडेंटिफाय प्रोजेनी राहणार आहे. पण काय राहणार आहे लक्षात घ्या, जेनेटिकली आयडेंटिफाय प्रोजेनी फिक्स लक्षात घ्या की ज्यामध्ये फ्युजन होत नाही आणि प्रोजेनी इज जेनेटिकली आयडेंटिफाय म्हणजे आपल्याला माहिती राहणार आहे याची आनुवंशिकता काय आहे जेनेटिकली आयडेंटिफाय. फ्रॉम इज अ सिंगल ऑर्गॅनिझम, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय होतो की फ्रॉम इज अ सिंगल ऑर्गॅनिझम म्हणजे एक सजीव अँड इनहेरिटन्स द जीन्स ऑफ द पॅरेंट सच मॉर्फोलॉजिकल अँड जेनेटिकली आयडेंटिकल इन्व्हॉल्व आर क्लोन. त्याच्यामध्ये दोन गोष्टी समजून घेणे, त्याच्यामध्ये जेनेटिकली आयडेंटिफाय इज अ क्लोन. क्लोन, आता क्लोन हा तुम्हाला एक नवीन शब्द आहे की काय आहे की क्लोन. क्लोन काय करतो की क्लोन हे बघा एक सेल आहे, हा डीएनए आहे, याच्यात आर ई टाकला रेस्ट्रिक्शन एन्झाइम, याच्यामध्ये सुद्धा आर ई टाकला रेस्ट्रिक्शन एन्झाइम, याचे काय होणार आहे तुकडे होणार आहे, ही सेल सुद्धा काय अशा पद्धतीने तुटणार आहे आणि अशा पद्धतीचा जो डीएनए अशा पद्धतीचा बाइंड होईल. म्हणजे काय की जेनेटिकली आयडेंटिफाय ऑफ द क्लोन. ऑर्गॅनिझम चॉईस टू रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय द डिफरंट मोड्स ऑफ वे, वेगवेगळ्या मोड्स ऑफ वे या गोष्टीमध्ये काय घडणार. आता पाहू आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये.